हाय गाईज, सुरेखा शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवते कारल्याची भाजी। साधी सिंपल सोपी भाजी आहे, झटपट होणारी आहे। ही रेसिपी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे। तर गाईज बघा, ही गावठी कारली आहेत। तर ती मला भेटली तर मी घेऊन आले मार्केटमधून आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी ह्या कारल्यांना ना स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बारीक ना उभं त्यातली बी काढून मी त्याला ना चिरून घेणार आहे। तर गाईज बघा, ही कारली ना चिरून झालेली आहे, पण ही कारली एकदम कोवळी आहेत बघा। त्यातली बी बघा कशी आहे, बी आहेच नाही, तर मी ती बी ठेवलेली आहे आणि हे असंच ठेवलेलं आहे, ह्याला मी काढलेलं नाहीये। तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, मीठ टाकणार आहोत आणि मीठ लावून ह्याला ना 5 मिनिटं ठेवायचं आहे। मग त्याला ना पाणी सुटतं आणि पाणी सुटलं की ही कारली ना आपल्याला चुरायची आहेत हाताने। चुरून झाले की त्याला पाणी काढून टाकायचं। तर आता मीठ टाकत आहे मी। जास्त मीठ टाकायचं नाहीये, थोडंसं मीठ टाकायचं आहे। आणि आता ह्याला काय करायचं आहे, फक्त हे असं लावून ठेवायचं आहे। 5 मिनिटं ठेवून देऊया आपण, बस। तर गाईज बघा, साहित्य घेतलेलं आहे आपण। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। एक खोबऱ्याची वाटी मी घेतलेली आहे, ह्याला मी आता किसून घेणार आहे, याचा चून करणार आहे। आणि हे आपलं आहे 4 ते 5 मोठ्या पाकळ्या लसणाच्या, त्याच्यामध्ये आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची आहे। 4 मोठ्या हिरव्या मिरच्या आहेत। लसूण थोडा जास्त घ्यायचं आहे, 5 ते 6 पाकळ्या मी बहुतेक घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये। आणि हे आता जे आपलं खोबरं आहे ना, त्यासाठी त्याला मी आता तुकडे करून त्याचे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आणि मग ते आपण त्या भाजीमध्ये टाकायचं आहे। तर आता आपण ह्या भाजीला ना असं चुरून घ्यायचं आहे। हे बघा, असं चुरलं ना की ह्याला पाणी सुटतं। तर गाईज बघा, ह्या भाजीला मी आता चुरून घेत आहे। हे बघा, हे बघा, हे असं चुरून घ्यायचं म्हणजे हे पाणी निघतंय बघा, हे दिसतंय, हे असं पाणी पडणार। ते पूर्ण भाजी आपण अशी मग चुरून मग अशी पूर्ण अशी निथळून घ्यायची आहे भाजी। तर बघा, ही भाजी ना मी चुरून घेऊन त्याला ना पूर्ण अशी पिळून काढली हाताने आणि अशी ना ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये ते आपण चुरली ना जेव्हा भाजी, एकही बी नाही त्याच्यामध्ये, काही नाही बघा। कसं एकदम मस्त वाटते, बी आहे याच्यामध्ये काही नाही, सिंपल भाजी, एकदम मस्त वाटते भाजी। ही गावठी कारली आहेत ना, तर त्यामुळे ते ना एवढं त्याला जास्त बी नाही, ते कोवळी होती कारली, एकदम मस्त लागतात। फटाफट होते ही भाजी, झटपट होते। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर गाईज आपण ह्यामध्ये आता टाकत आहोत हे तेल। बस झालेत का, तेल गरम होऊ दे। तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण ह्यामध्ये टाकूया सर्वप्रथम जिरं। हे बघा, जिरं आपलं लालसर रंगावर झालेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये टाकूया हे लसूण आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता। आता ह्यालाही आपण परतून घेऊया। तर गाईज बघा, हे आपले लसूण थोडे तांबूस रंगाचे झालेले आहेत। बस, जास्त काळं करायचं नाहीये त्याला। तर ते आता आपल्याला टाकायचं आहे हळद। हळद थोडी कमी टाकायची, त्यालाही परतून घेऊया। तर आता आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये कांदा, जो आपण बारीक चिरून ठेवलेला होता, तो आपण कांदा टाकूया आणि ह्यालाही परतून घेऊया तांबूस रंगावर। तर गाईज बघा, आपला कांदा ही परतून झालेला आहे। तर आता आपल्याला ह्यात काय करायचं आहे, जे आपण कारलं ठेवलं होतं ना चुरून, ते आपल्याला टाकायचं आहे आणि ह्याला चांगलं आपण ना हलवत राहायचं आहे 2 ते 3 मिनिटं। हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं, मस्त याला ना थोडं परतायचं आपण 2 ते 3 मिनिटं। हे छान रंग आलेला आहे बघा। हे बघा, कारलं आपलं परतून झालेलं आहे। कारल्याचे ना गाईज खूप प्रकार आहेत। आपण हे तर एक सिंपल भाजी बनवतो आहे, मी तुम्हाला कारल्याचे अजून पण दाखवून ठेवलं कारलं, अजून दुसरं आपलं कारलं असतात, खूप कारली असतात। असे ती सिंपल बनवते मी मिरचीमधली, दुसरा पण मसाला लाल मिरची पावडर टाकून पण बनवू शकतो। तर अनेक प्रकार आहेत।
तर गाईज बघा, आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया मीठ. बस झालं, इतकं बस झालं, जास्त मीठ नको. आणि ह्याला आपण आता परतून घेऊया. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलं ते. आणि आता आपण काय करूया माहिती आहे, ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. तर हे झाकण ठेवून घेऊया. आणि आता ना आपल्याला ह्याला 5 मिनिटं आहे ना, 5 मिनिटं हे वाफेवर शिजवायचं आहे. तर गाईज बघा, आपण ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. हे 5 मिनिटं आहे ना, ह्याला वाफ येऊ दे. त्यानंतर आपल्याला ना ओल्या खोबऱ्याचा किस ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर गाईज बघा, आपण ह्याच्यावरचं हे ढाकण काढूया आता. वा, मस्त आपली भाजी बघा शिजलेली आहे. छान. तर आता आपण आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, आपण ह्याच्यामध्ये ना आता ओलं खोबरं टाकूया. हे बघा गाईज, हे आपण ना ओलं खोबरं याच्यात टाकलं ना, तर आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आणि ना त्याला परत एकदा झाकण लावून ठेवून द्यायचं आहे 2-4 मिनिटं. किती सिंपल भाजी आहे. आपण ती कारली ना चुरून त्याला मीठ लावून ठेवलं होतं ना कारल्याला, आणि आपण त्याला चुरली आणि त्याचं पाणी जे काढून टाकलं ना, त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यातला कडवटपणा जो असतो ना कारल्याचा, तो थोड्याफार प्रमाणात म्हणजे खूपच कमी होतो. तर ही भाजी लहान मुलंही खाऊ शकतात, असं काय नाही. मी तुम्हाला अजूनही कारल्याचे प्रकार दाखवेन. तर बघा, आपली भाजी झालेली आहे. तर गाईज बघा, आपली ही भाजी तयार झालेली आहे. किती पटकन 5 ते 10 मिनिटात ही बनणारी भाजी आहे. मी तुम्हाला ह्या सगळ्या सोप्या सोप्या रेसिपी दाखवते, ह्या तुम्हाला कशा वाटतात. हे बघा बाईज, आपली भाजी ना शिजलेली आहे. सुकी भाजी आहे. आमटी भात त्याच्यावर आपण ही भाजी खाऊ शकतो, चपातीवर खाऊ शकतो. सोपी एकदम भाजी आहे. कमी साहित्यात बनणारी भाजी आहे. बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. तर गाईज बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.